तू कायच्या डिव्हिजन लावतो? मी मालवण असं काय करतो आणि तू मी कणकवली. काय म्हणतो का? सगळं संपला रे आता. तर आता काय बोलणार आता सगळा वाटोळात लावला जगणं का मुश्किल झालं. तर अदानी घालणार ना कडे. आता वाटोळा लावू त्या का आणले? तुला माहिती आहे ना 60 मीटर बसवले ना ते. हो हो आता आपण बोलत होतो त्याच्यात सिम कार्ड आणि सिम कार्ड बसवून त्यांना डायरेक्ट रिडिंग जाता ना रे. डायरेक्ट ऑफिसलाच जातात मग खालच्यानी करायचा का आता? अरे आता गोरगरीब काय करतो लो रे, मेलो नाही का? बरोबर म्हणे आम्ही आता मेला नाही रिडिंग मारणार आहे. मला मेलाव म्हणजे आता आम्ही पोटा कशी भरायची? मग पुढे तर जगणं मुश्किल. लग्न मुश्किलच झाला हे आता काय ते करतो करतो ना आमचा विचार करू होईल ना. मी आता गोरगरिबातून विचार करू होतो एवढी वर्षात तुमचा रिडिंग पाठवले नाही मग हा आणि ऐन टाइम मग अदानीचे मीटर तुम्ही फुलले. हे सरकार कळला ना मग पण किती जणांनी नोकरी केली आता जॉब. किती तू आणि मी नाही हो. मग. अरे पुऱ्या ह्याच्या देशभरात होती सगळ्या अरे सांगा ना कोणाक पटा. कोणाक नाही पटणार ना आणि घरातल्या सांगायला पटतला मग आता काय घरा- करतो? आणि आम्ही आता जॉब काय करायचे होय. आता काय करतोच काय आता ह्यात आमका बाहेरच काढले मी. अरे जॉब नाही ना रे. जॉब नाही आता आमचा. रिडिंग मारायचे पगार होतो आपला. होय म्हणा ना चाय पाणी तरी सुटायची आपली. आता ह्या काम गेला डायरेक्ट सगळं. रिडिंग गेल्यामुळे आता सगळे कमी जातले. आम्ही सगळे बाहेर आला. बाहेर. काहीतरी विचार करू हो ना रिडिंग वाल्यांचं पण. आता सरकारने विचार करू हो. आता काय एवढे रिडिंग वाले वसाड पडते रे. वसाड पडतले म्हणजे त्यांचा आता वाटोळाच लागला जरा समाजात. आता काय आता करणार आहे? पुढे 2-3 महिन्यात सगळे मीटर बसवलेले. सगळे ना